ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। तुर्भे क्षेत्र में 60 वर्षीय महिला की हत्या कर उसके गले से सोने के गहने लूटने वाले आरोपी को तुर्भे MIDC पुलिस ने महज 24 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया है। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया था। गिरफ्तार आरोपी का नाम मोबिन नूर कुरैशी है, जो एक चिकन दुकान में काम करता था। पुलिस जांच में सामने आया है कि वह कई लोगों से कर्ज लेकर परेशान था और उसे चुकाने में असमर्थ था। इसी वजह से उसने लूट की साजिश रची। पुलिस के अनुसार आरोपी को पता था कि संबंधित महिला भूलने की आदत वाली थी। उसने महिला को चाय पीने के बहाने अपने घर बुलाया। घर में पहुंचने के बाद उसने महिला के गहने उतारने की कोशिश की। विरोध करने पर आरोपी ने उसी के दुपट्टे से गला घोंटकर उसकी हत्या कर दी। हत्या के बाद आरोपी ने शव को बोरी में भरकर घर के बाहर रखने की कोशिश की। घटना के बाद पुलिस ने तुरंत जांच शुरू की और 24 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया। इस बीच महिला के अंतिम संस्कार के दौरान नाराज परिजनों ने कुछ समय के लिए सड़क पर प्रदर्शन किया और आरोपी को कड़ी सजा देने की मांग की। फिलहाल मामले की आगे की जांच तुर्भे MIDC पुलिस द्वारा की जा रही है। याच्यामध्ये तुर्भे पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती। त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची CCTV किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती। या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने खूप चांगले पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे आणि तो आम्ही गुन्हा उघडकीस आणलेला। आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती। यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं। आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता। म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता असं नाही म्हणता येणार। याच्यामध्ये वाद नाही, याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं। असं नाही सांगता यायचं, बोलता नाही यायचं, असं झालंच असतं, ती कल्पना होईल असं नाही सांगता यायचं नक्की। उत्तम पद्धतीने आणि चांगली गोपनीय माहिती काढून आबा पाटील आणि त्यांच्या टीमनी हे केलेलं आहे। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त भारंबे साहेब, तसेच जॉईंट CP सर साकोरे साहेब, DCP अमित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या टीमने DB पथक, त्याच्यामध्ये PS API समीर चास्कर आणि त्यांच्या टीमने आणि आबा पाटलांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने खूप चांगलं कामगिरी केलेली आहे। यापूर्वी आरोपीवर अद्यापर्यंत कुठल्या प्रकारचे गुन्हे नाही। आम्ही पोलीस कस्टडी आरोपीचे 5 दिवस आम्हाला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली। रिपोर्टर रेणु पांडे, नवी मुंबई, उल्लास विकास। करें और बेल आइकन को भी दबाएं।